शहरात ज्वेल थीफ प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याची दखल नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी प्रत्येक झोनचे डीसीपी यांच्या सतर्कतेमुळे आज नागपूरमधलं प्रकरण समोर आलेलं आहे, ज्यात पोलीस ठाणे मनकापूरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। तक्रारीनुसार 23 डिसेंबर रोजी सायंकाळी रेड रोज बियर बार फरस चौक परिसरात फिर्यादी अनिल निवल नशेत असताना जवळपास 2 व्हीलर गाडीतून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी त्यांना बाजूला नेऊन फुटपाथवर बसवले। त्याचवेळी त्यांच्या जवळील मोबाईल, पर्स व 111.5 ग्राम सोन्याचे दागिने चोरी करून निघून गेले। पोलीस तपासादरम्यान फिरोज बिस्मिल्ला खान आणि हनीफ नशीम शेख यांना आरोपी म्हणून ताब्यात घेतले। दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चालू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काडसेकर, पोलीस उपनिरीक्षक बजरंग खोमणे आणि इतर पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी अशा घटनांकडे गंभीरतेने लक्ष द्यावे असे पोलीस सांगत आहेत। पोलीस स्टेशन मानकापूर येथे अपराध क्रमांक 550/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता। त्यामध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। यामध्ये एकूण 75,200 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता। फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपींकडून गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 60,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठ अधिकारी श्री रवींद्र कुमार सिंगल सर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी सर श्री राजेंद्र दाभाडे सर, माननीय डीसीपी झोन 2 सर नित्यानंद झा सर आणि माननीय एसीपी श्री सुहास जगताप सर यांचे मार्गदर्शनाखाली मनकापूर पोलीस स्टेशन डीबीचे PSI श्री बजरंग खोमणे आणि स्टाफने केलेली आहे। पूर्ण गुन्ह्याची पार्श्वभूमी काय आहे आणि काय त्याचं मोडस आहे याच्या मागचं काय सांगाल? फिर्यादी हे रेड रोज बियर बार येथे गेले असताना त्यांची ते 2 व्हीलर वाहन काढत होते आणि त्यांचा तोल जाऊन ते पडत असताना 2 अनोळखी इसम तिथे आले आणि त्यांना तिथे फुटपाथवर त्यांनी बसवलं। फिर्यादी नशेत असल्यामुळे त्यांच्या नकळत एक मोबाईल फोन फिर्यादीचा आणि एक सोन्याची अंगठी त्यांनी चोरून घेऊन गेले होते।